DPDCची या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा अध्यक्षतेखाली आज सभा आहे आणि नांदेड जिल्ह्याचा सर्व जो काही कारभार आहे, आर्थिक व्यवहार आज इथूनच चालत असतो, इथूनच त्याचं नियोजन लागत असतं. म्हणून पत्रकारांनासुद्धा वाटतं की आपल्या जिल्ह्याला काय पाहिजे, काय आलं, काय नाही आलं, कोण काय बोललं, ह्याची एक पत्रकारां जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असतात. ते आज सकाळी 9:15 वाजतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत असताना मुख्य गेटवरच अडवण्यात आलं. हा प्रकार एकदम निंदनीय आहे. म्हणजे पत्रकारांमध्ये यायचंच नाही का? बरं काय यायचं नाही? मध्ये काय तुमचं काय आमदार खासदार मिळून काय खलबत करणार आहात का? काय आम्हाला न कळता तुम्ही काय खाणार आहात का? असं काही प्रकार नाही. मग पत्रकारांनाच मध्ये बरं राजकीय नेत्यांचे कार्यकर्त्यामध्ये बरं ज्या राजकीय नेत्यांनी आपले कॅमेरामन ठेवले, त्याचे व्हिडिओ शूटिंगवाले ठेवले ते मध्ये खाजगी माणसं आणि पत्रकार जे आहेत अधिकृत ते बाहेर. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. काल भोकरचं असंच काही तर झालं. म्हणजे पत्रकारांना सभागृहात येऊच द्यायचं नाही असं यांनी ठरवलं असेल तर हुकुमशाहीकडे नेतात का तुम्ही? मला असा हा प्रश्न पडलेला आहे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.